पाहूया बातम्या विस्तारानं। भंगार अड्डा मालकाच्या बेपर्वाईमुळे म्हापसा इथं विषारी वायू गळती झाल्यानं 5 बालकांसह 24 जणांना इस्पितळात दाखल करावं लागलंय। यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे। शहराच्या सीमेलगतच असलेल्या या धोकादायक भंगार अड्ड्याचा पाहूया विशेष वृत्तांत। राज्यातील भंगार अड्डे नेहमीच समस्या निर्माण करणारे ठरत आहेत। चोरीचा माल विकत घेण्याचा लौकिक असलेले हे अड्डे आता गुन्हेगारांचं व दहशतवाद्यांचं आश्रयस्थान बनू लागले। पोलिसांच्या आणि समाजाच्या दृष्टीनं डोकेदुखी ठरू लागलेले हे अड्डे आता आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक बनू लागलेत। म्हापशातील घटनेनं हे उघड झाले। भंगार म्हणून गोळा केलेल्या रिकामी डायमिथाइल सल्फेट या खतरनाक रसायनाचे 70 बॅरल्स 24 व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करणारे ठरलेत। म्हापसा करसवाडा येथील भंगार अड्ड्याचं जाळं म्हापशाच्या नागरिकांचं जीवन धोकादायक बनवत आहेत। काल सकाळी 11च्या सुमारास मोहम्मद या भंगार अड्डा मालकानं 70 रिकामी बॅरल्स आपल्या अड्ड्यावर आणले। या बॅरल्स पासून पत्रे बनवण्याचं काम त्याचे कामगार करू लागले। सायंकाळी 5च्या सुमारास यापैकी काही कामगारांनी डोळे जळजळतायत अशी तक्रार केली, मात्र याकडे मालकानं दुर्लक्ष केलं। काही वेळातच परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे डोळे जळजळण्यास प्रारंभ झाला। आँख खोलो, पूरा आँख खोलो। आँख में क्या प्रॉब्लम हो रही है? बहुत ऐसा चिपक रहा है सर, बहुत गड़ रहा है। अब मुंह में तो गले में कुछ हो रहा है? खाली सूख रहा है बस, और कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं। खाली आज में ऐसा जैसा रोना गिर रहा हो। नाम बताओ। आतलब। आँख खोलो। क्या हो रहा है आँख में? खोलना। क्या हो रहा है आँख में? थोड़ा दर्द हो रहा है। दर्द हो रहा है। आँख खोलो, खोलो।